बिझनेस करत करत आपल्याला इंडियामध्ये एज्युकेशनसाठी काहीतरी प्रोव्हिजन्स करणं गरजेचं आहे. नाहीतर तिथल्या लोकांना असं वाटेल की आपण फक्त त्यांच्यावर रूल करतो आहे. मग त्यांनी एक दया दाखवली म्हणून आपण त्यावेळेस, किंवा आपल्याला गाजर दिला असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि मग 1813चा चार्टर ॲक्ट येतो आणि 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये आपल्याला मेनली गोष्टी ह्या दिसतात की साधारण 1,00,000 रुपयाची तरतूद आपल्या इंडियन एज्युकेशनसाठी त्यावेळेस त्यांनी केली होती. ती तरतूद राहू द्या, पण तिथून 1813पासून साधारण 1823पर्यंत 10 वर्ष ह्याच गोष्टीत गेली की एज्युकेशन कुठल्या मीडियममधून द्यायचं, इंग्लिशमधून द्यायचं का मग इथल्या लोकल व्हर्नॅक्युलर लँग्वेजमधून द्यायचं. आणि ह्याच्यावर खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज त्या काळात झाल्या. आणि सोबतच म्हणजे एज्युकेशनसाठी 1,00,000 रुपये दिले, पण आपल्याला ख्रिश्चन मिशनरीज पण आलेल्या दिसतात 1813मध्ये. आणि त्या ख्रिश्चन मिशनरीज आल्यानंतर तो वरचा त्यांचा मोटिव्ह असा होता की इंडियामध्ये येऊन आपण काय करू, इथल्या लोकांना एज्युकेट करू. पण त्याचा इनडायरेक्टली किंवा छुपा त्यांचा एक इंटेन्शन होतं की इथल्या लोकांचं कन्व्हर्जन करायचं, जे की हिंदूमधून ख्रिश्चनमध्ये. आणि अशा पद्धतीनं त्या गोष्टी चळवळी त्यांची मुवमेंट सुरू झालेली दिसते आपल्याला. पुढं 1833चा दुसरा चार्टर ॲक्ट आपल्याला जो दिसतो, त्याच्यामध्ये साधारण लॉर्ड बेंटिक आपला जो आहे तो भारताचा गव्हर्नर जनरल झाला आहे. पहिला तो फक्त गव्हर्नर जनरल होता, इकडं गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला. म्हणजेच काय, एक सेंट्रलाइज पॉवर झाल्या सगळ्या एका व्यक्तीच्या हातात पूर्ण भारत देश गेला. आणि तो पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे लॉर्ड बेंटिक. तर लॉर्ड बेंटिकच्या काळामध्ये पण एज्युकेशनवर कुठल्या गोष्टी करायच्या, काय करायच्या, ह्याच्यावर खूप चर्चा झाली. आणि अल्टिमेटली त्याच्यातून त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याची जी काउन्सिल होते, गव्हर्नर जनरलची काउन्सिल, त्याच्यामध्ये लीगल ॲडवायझर किंवा लीगल मिनिस्टर जो होता, म्हणजे कायदेमंत्री म्हटलं तरी चालेल आपण, तो होता थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले. आणि हा मॅकॉले येतो. मॅकॉले आल्यानंतर ऑलरेडी तिकडे ओरिएंटलिस्टिक आणि अँग्लिस्टिकचा कंट्रोवर्सी सुरू होत्या की कुठल्या लँग्वेजमधून आपल्याला एज्युकेट करायचं आहे भारतीय समाज. आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याला सुरुवातीला हा इंग्लिशमधूनच आपल्याला एज्युकेशनचा पायंडा पुढं चालवायचा आहे. आणि त्यांनी तो सुरू केला. 1935ला आपल्याला मॅकॉले मिनिट्स बघायला भेटतात. आणि मॅकॉले मिनिट्स काय सांगतात, इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. मॅकॉले मिनिट्स किंवा मॅकॉलेचं असं मत होतं की मी भारताच्या समाजाला एज्युकेट करू इच्छित नाही आहे. मी फक्त भारतामधल्या इलिट क्लास आहे, म्हणजे जो वरचा क्लास आहे त्या क्लासला फक्त एज्युकेशन देईन. त्या वरच्या क्लासने ठरवायचं की खालचे जी लोकं आहेत त्या लोकांना एज्युकेट करायचं का नाही आहे. आणि ह्याच मॅकॉले मिनिट्सचा जो थेरी आपण बघतो, ती थेरी परत आपल्यासमोर इमर्जिंग होते. ती म्हणजे डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेरी, म्हणजे झिरपत्या शिक्षणाचा सिद्धांत. म्हणजेच काय, सर्वात वरचा क्लास त्यावेळेस एलिट क्लास होता ब्राह्मण, त्यांना मी शिक्षित करणार आणि ते नंतर त्यांच्या खालच्या समाजाला शिक्षित करतील. पण तसं झालेलं मला तर दिसत नाही. नंतर तो